हॉटेल आणि उपहारगृहांना इंग्रजी पाट्या होत्या त्या मराठी करण्यात यावं असं वारंवार आंदोलन झालेले आपल्याला पाहायला मिळत होती। परंतु आता ठाकरे गटाने आता नवी मोहीम हाती घेतलेली आहे। ज्या हॉटेलमध्ये मेनू कार्ड असतात ती मेनू कार्ड आता मराठीमध्ये असावीत अशा आशयाचं पत्र जे आहेत ते पत्र घेऊन ठाकरे गटाचे पदाधिकारी फोर्टमध्ये या ठिकाणी पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कारण आपण पाहतो की सरसकट सर्वच हॉटेल्समध्ये हे मेनू कार्ड जे आहेत ते इंग्रजी भाषेमध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामुळे कुठेतरी मराठीची गळचेपी होते असं ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। नक्की त्यांचं काय म्हणणं आहे आपण जाणून घेऊया। मराठीची सक्ती जी आहे ती वारंवार असलेली आपल्याला पाहायला मिळत होती। जी दुकानाच्या पाट्या होत्या त्या मराठी असाव्यात असं तुमचं म्हणणं होतं। आज तुम्ही पत्र घेऊन हॉटेलमध्ये आलेले आहात, काय तुमचं एकंदरीत म्हणणं आहे? आमचं असं हॉटेल धारकांना, रेस्टॉरंट आणि सगळे दुकान मालकांना, व्यावसायिकांना ही विनंती आहे की आपण इतर राज्यातून आलेले आहेत आणि मराठी लोकांनी मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये तुम्हाला धंदा करायला प्रोत्साहित केलेलं आहे। पण कुठंतरी हे करीत असताना मराठी भाषा, मराठी समाज याला कुठंतरी यांनी दुर्लक्ष केलेलं आहे किंवा महत्त्व कमी केलेलं आहे। आता आपण 2 दिवसापूर्वी बघितलेलं आहे की RSSचे जे जोशी आहेत त्यांनी सांगितलं घाटकोपर जे आहे हे गुजराती भाषेचं एरिया आहे। तर मग हे असं करत असताना कुठंतरी मराठी माणसाची भावना दुखावलेली आहे। तर आम्ही सगळे व्यापारी लोकांना हे विनंती करत आहे आपण धंदा अवश्य करावा। आपल्याला माहिती असेल 93चं 94चं जेव्हा दंगल झाली होती हेच मराठी माणसं यांनी सगळ्या व्यापाऱ्यांना संरक्षण दिलं होतं। ब्लड कॅम्प असतात, मराठी माणूस हा पुढाकार घेतात। आम्हाला विनंती आहे, आम्ही यांना सगळ्यांना विनंती करत धंदा करा, आम्हाला काय द्यायचं आहे, पण मराठीमध्ये इंग्लिशमध्ये ठेवता ते हरकत नाही, ठेवा। आम्ही कुठल्याही भाषेच्या विरोधात नाही, पण मराठीमध्ये सुद्धा मेनू कार्ड असणं गरजेचं। आपण इथं बघितलं तर सगळं इंग्लिशमध्ये आहे। बरेचसे मराठी लोक येतात त्यांना इंग्लिश समजत नाही, तर आपण मराठीमध्ये पण लिहा ना। आपण मराठीमध्ये मुंबईमध्ये व्यवसाय करत आहे तर मराठी भाषेला, तुम्ही साऊथ इंडियन आहात ना, तुम्ही तुमचं कर्नाटकला गेले, मँगलोरला गेले तर तिथं मराठी भाषा लिहिता का तुम्ही? हां, तुम्ही कन्नड लिहिता ना। मग तिकडं जर तुम्ही तुमच्या मातृभाषेला मान सन्मान देता, मग मराठी भाषेला इथं मान सन्मान देण्यात का नाही येत आहे? जर तुम्ही मान सन्मान नाही दिला, मी 15 दिवसाची विनंती केली तर आम्ही असं गृहीत धरू की हे जे व्यावसायिक लोक आहेत ज्यांना आम्ही सांभाळलेलं एवढी वर्ष महाराष्ट्र मुंबईने, हे आम्हाला मान सन्मान देत नाही आहे। मराठी पाट्या लावायला एवढा उशीर लागला होता, गेल्या अनेक वर्षांपासून मराठी पाट्यांचं आंदोलन चालू होतं। त्या मराठी पाट्या लावायला एवढा उशीर लावला होता, ही मेनू कार्ड पुन्हा मराठीमध्ये येण्यासाठी उशीर लागणार नाही का? या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची तुमची काय चर्चा झाली? माझी चर्चा झालेली नाही अजून जिल्हाधिकाऱ्यांची, पण पत्र दिलेलं आहे। आम्ही लवकरात लवकर जिल्हाधिकाऱ्यांना भेटू आणि जनता जागृत आहे। सगळ्यांना महाराष्ट्रामध्ये मराठी भाषाचं हे प्राधान्य आमचा हक्क आहे आणि मला ठीक आहे लवकर होईल उशीर माहीत नाही, पण जिल्हाधिकारी असेल, आपले महानगरपालिकाचे आयुक्त असतील, हे जरूर आमची मागणी स्वीकारतील, आम्हाला ही खात्री आहे। काका, तुम्हाला योग्य वाटतं ही मागणी ज्या पद्धतीने होती? मराठीमध्ये आपण या ठिकाणी पाहतोय की आतापर्यंत मराठी पाट्या दुकानांवर लावाव्या अशी अनेक वेळा मागणी होत होती, परंतु आता ठाकरे गटानं नवीन मोहीम हाती घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। हॉटेलमध्ये जाऊन मेनू कार्ड आणि जे बिलं आहेत ती देखील आता ग्राहकांना मराठीत देण्यात यावी अशी विनंती जी आहे ती या ठिकाणी ठाकरे गटाचे पदाधिकारी करताना आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरामॅन रोशनसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।